हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार सर्वांना. आजपासून आपण डेली व्लॉग चालू करत आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजचा दिवस खूप शुभ आहे कारण की आज आहे अक्षय तृतीय. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आजपासून आपण करू शकतो. एखाद्याला काही नवीन वस्तू घ्यायची, एक बिझनेस चालू करायचा असेल, आजचा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो आणि आजच्या दिवशीपासून आपण हे काम चालू करू शकतो. तर चला आजपासून आपण डेली व्लॉग स्टार्ट करत आहोत. चलो, मी रेडी झालेलो आहे आणि आता मी कॉफी पिणार आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे फुल बाजारात फुलं घेण्यासाठी. सो रेड, चलो. हा माझ्या फ्लॅटमधून असा व्ह्यू दिसतो जो की खूप छान आहे. हे जे 3 डोंगर आहे इथे, हा पांडवलेणीचा डोंगर आहे. सो इथे मंदिर आहे गुरुदत्तांचं. आजचा जो दिवस आहे अक्षय तृतीय, हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि आजच्या दिवशी केलेली कामं, आजच्या दिवशी केलेली नवीन सुरुवात आणि आजच्या दिवशी एखादी नवीन वस्तू घेतलेली ती खूप शुभ मानल्या जाते. आणि आज कोणताही मुहूर्त बघितला जात नाही. पूर्ण दिवस हा एक मुहूर्तच असतो. इव्हन पावसाळ्यामध्ये पण सुद्धा खूप छान व्ह्यू दिसतो आणि क्लायमेट जर क्लिअर असलं तर खूप लांबचे जी डोंगर रांग आहे ती पूर्णपणे दिसते. बरी कॉफी कर. ती पारशी आहे म्हणून ती व्हिडिओ मध्ये येत नाही. का ग एवढी कुठे लपते त्याच्यात. ठीक आहे, सवय लागन हळूहळू. हाय, ही माझी मुलगी आहे. आरवी इज अ नाव. सध्या ती 1.5 वर्षाची झाली आहे आणि जस्ट उठली ती आता. येस, माझी सर्वात आवडती गोष्ट. वाव, जीव की प्राण. छान कलाकृती माझ्या वाईफने, मयुरीने बनवली आहे. सो एक बॉटल होती काचेची ज्याला कलर करून त्याच्या फ्लॉवर्स डिझाईन केलं आणि त्यामध्ये स्नेक प्लांट टाकलं. वाव, नाईस. असंच इथे अजून 2-3 बनवले जे की छोटी बॉटल आहे ते पण काचेच्या, त्यांना पण कलर करून त्यांच्या फ्लॉवर्स काढून त्याच्या मनी प्लांट लावला आहे. नाईस. बघा, हे असं काही चालू असतं दिवसभर घरात झाडू मारणं. तुमच्या पण घरात होतं का? कमेंट करून नक्कीच सांगा. आरवी काय करते? काम काम करते. अरे वा, काय तुझ्या हातात? तुझ्या हातात काय आहे? दिवसभर असं चालतं, झाडू मारणं. तुझं नाव काय आहे? ए छी छी. तुझं नाव काय आहे? ओके ओके ओके. अरे बापरे, कर कर परत. चुटकी वाजव, चुटकी वाजव. ही चुटकी वाजवणं अक्षरशः 9 महिन्याची होती तेव्हापासून ही चुटकी वाजवते. जसं की असं असतं आणि नक्कीच त्याचा आवाज सुद्धा येतो. माऊ चुटकी वाजव ग, नीट नीट व्यवस्थित वाजव. कर, वाजव 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 ना. तू वाजव वाजव. खूप छान खूप छान. बोल ना, तिकडे बघून बोल. तुझं नाव काय? आरवी. डायनिंग टेबलवर बसून कोको मेलन लागतं तेव्हाच आम्ही जेवतो. सो आता आम्ही चाललो आहोत फुलं घेण्यासाठी फुल बाजारामध्ये. हा आमचा नाशिकचा फुल बाजार आहे. अक्षय तृतीय निमित्त आज खूप भरलेली आहे. इथे मँगो, बनाना सर्वीकडे. सो अक्षय तृतीय निमित्त आम्ही आज फुलं घ्यायला आलोय बाजारामध्ये. छान फुलांच्या माळी, खूप छान. हे बघा गुलाबाचं. वाव, वाव. हे आहे गुलाब्स, येल्लो कलर, रेड कलर, व्हाईट कलर. खूप छान. इथे खूप छान छान गुलाब पण मिळेल. 60 रुपये 20 किती आहे? घे ना, 2 घे. इतकी गर्दी आहे मार्केटमध्ये. सर्वात छान फुलं दाखवतो. वाव वाव. कितीला आहे ते? रोज. हे पण आपल्या फ्लॉवर पॉट मध्ये. चलो.
देवीचं मंदिर आहे, इथे सांड्यावरची देवी नाशिकचं ग्रामदैवत आहे. आणि आजच्या मुहूर्तावर देवीचं दर्शन घेणं म्हणजे खूप सौभाग्य आहे. देवीचं दर्शन, जस्ट देवीचं दर्शन घेतलं आणि आता चाललोय घरी. काळभैरव मंदिर हे जे आहे नारो शंकराचं मंदिर आहे. सो आता याचं काम चालू आहे नक्कीच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर. आणि ही जी जागा जी आहे ही खास करून इथे कुंकवाचा बाजार होतो. ज्यांच्या घरी लग्न असणार सो त्या महिलांना माहिती असणार ही जागा, जो की लग्नाचा पहिला बाजार. हे खूप छान आत्ताच आणलेले फुलं बॉटल मध्ये ठेवलं. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची जशी पूजा करतो, तर त्यासोबत आपण अजून एक पूजा करतो ती म्हणजे आपल्या पितरांची याच्यासाठी की हे जे वर्ष जे आहे ह्या वर्षामध्ये त्यांची ब्लेसिंग, त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहू द्या. सो तर ह्या दिवशी आपण एक घडा पण पुजतो, तुम्हाला दाखवतो. तर आजच्या दिवशीपासून आपण आंब्याचा रस आणि पुरणपोळीचं नैवेद्य आपल्या पितरांना आणि देवाला देतो. तर मी तुम्हाला दाखवतो. आमच्या घरात आता जस्ट पूजा झालेली आहे आणि ती कशा पद्धतीने केलेली आहे मी तुम्हाला दाखवतो. हा जो आहे इथे टाक आहे देवघरातला, जो की माझ्या वडिलांचा आहे. आता आधी आमच्या आजोबांचा होता, मागच्याच वर्षी वडील एक्सपायर झाले. तर त्यांचा नवीन टाक आम्ही बनवून घेतलाय की त्याच्यामध्ये जो पहिला जो टाक असतो त्याच्यामध्ये भर टाकावं लागते चांदीची. सो हा एक आहे. आंबा पुजला आहे. सो घडा आहे, घडावरती खरबूज आहे की जी खूप वर्षानुवर्षापासून चालू झाली आहे. आणि विशेष करून आणि आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा नैवेद्य आज दाखवावा लागतो. सो आजपासून आपण आंबे खायला सुरुवात करू शकतो. ही अशी एक पूजा आपण मानतो इथे अक्षय तृतीयेच्या दिवशी. ही पूजा केल्याने देवाचा आशीर्वाद, त्यासोबत आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती वर्षानुवर्ष आणि या वर्षी पितरांचा आशीर्वाद आपला या वर्षी राहतो. मग नैवेद्य झाला का नाही? झाला. काय काय केलं? वाव, पुरणपोळी छान. इकडे काय अजून? भजे. अरे वा, नैवेद्य पण रेडी. रस कुठे? रस याच्यात आहे का? आंब्याचा रस मस्त एकदम. काय काय? पुरणपोळी, सार, भात, आंब्याचा रस, कुरडई, पापड, भजे, डाळ. छान छान एकदम. ही आहे मास्टर शेफ आणि असिस्टंट. छान अशी डिश रेडी झाली आहे. चला तर मग आपण चाललो आहोत आज गावच्या जत्रेला. आज अक्षय तृतीय निमित्त मसूळ येथे गावची जत्रा असते. तर आज सर्व फॅमिली मेंबर्स आम्ही गावच्या जत्रेवर चाललो आहे. लुसी लुसी. तर मित्रांनो आपण आलो आहोत गावच्या जत्रेला, जी की मसूळ येथे असते. महालक्ष्मी यात्रा उत्साहाने माणूस घेतो. तर आपण आता नारळ घेतला आहे. या गावच्या जत्रेचं एक विशेष आहे की जिथे 12 गाड्या उरतात. 12 गाड्या ज्या असतात अशा 12 गाड्या असतात आणि ह्या एक माणूस जो त्याच्यामध्ये शक्ती येते ती ओढत ओढत घेऊन जातो. जत्रेचं एक वेगळंच वैशिष्ट्य असतं. हे आमच्या गावदेवीचं मंदिर लक्ष्मी माता. ठीक आता सध्या लाईन मोठी आहे दर्शनाची. तर आपण आता बाहेरूनच दर्शन घेऊ. इथे होम चालू आहे, होमाच्या इथे दर्शन घेऊ. जस्ट दर्शन झालं आहे, बाहेरूनच दर्शन घेतलं. सो आता चाललोय थोडासा फेरफटका मारायला. बघूया काय दिसतंय ते खायला. हे मंदिर आहे देवीचं. ये अपना छोटा भाई क्या बोलते कंपनी भाई को सब्सक्राइब करना और क्या अपना भाई है बड़ा. अरे अशा पद्धतीने आम्ही यात्रेला जाऊन आलो आहे आणि जस्ट घरी आलो. आता फ्रेश होऊ आणि
आजचा व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू सो मच.